जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्रीचरण, श्री गुरुचे श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 16 समास 3 ब्रह्मनिरूपण. मागच्या माया निरूपण समासात ही माया माईक असली तरी तिच्या मदतीनेच अविद्या अज्ञानाचा समुद्र तरून जाण्यासाठी उपयोगी पडते. ती त्या समुद्राच्या पैलतीरावर नेऊन सोडते. तिच्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. या मायेमुळेच देव आणि भक्त ही कल्पना निर्माण झाली. मायेमुळेच ज्ञाते विरक्त अवस्था प्राप्त करतात व जीवनमुक्त ही मुक्तीचा अनुभव घेतात. तर वेदशास्त्र उपनिषदे ही पण ईश्वराची निर्मिती आहे व ईश्वरही मायेच्या प्रांतातील आहे, म्हणून तोही माईक आहे आणि शास्त्रही माईक आहे. या मायेतून तरून जाण्यासाठी ज्या साधनांचा वापर करावा लागतो त्या साधनांद्वारे वृत्ती आत्माकार करण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो त्या प्रयत्नालाही मायेचे सामर्थ्य असते. या मायेशिवाय ज्ञान होणे शक्य नाही. ज्ञानाशिवाय परमार्थ साध्य होऊ शकत नाही. थोडक्यात म्हणजे माया सगळ्यांचेच जीवन आहे. म्हणूनच योगी लोकांना जो अनुभव येतो तोही तिच्याचमुळे येतो. म्हणून समर्थ या मायेला योगी यांची माऊली म्हणतात. इतकी या मायेची महती समर्थांनी सांगितली. त्या मायेमध्येच आपल्या देहाचाही समावेश होतो, हे मात्र विसरून चालणार नाही. त्या सर्व नाशिवंतांचा एकदा तू त्याग केला आहेस, म्हणजे शिष्यांनी वचन दिले होते की मी नाशिवंताचा त्याग करत आहे म्हणून, त्याची आठवण त्यांनी समर्थांनी शिष्याला दिली. आणि समर्थ म्हणाले की एकदा तू त्याग केला आहेस म्हणून पुन्हा त्या त्यागलेल्या गोष्टींची अभिलाषा तू ठेवू नको. यात जर जराही ढिलाई केलीस तर त्याला जबाबदार तूच राहशील. म्हणून ज्या ज्या गोष्टीचा संग घडणे शक्य आहे तो सर्व द्वैताचा पसारा आहे. आणि द्वैत म्हटलं की माया आलीच. म्हणून तू संग व निसंग या पलीकडे जाऊन निसंगातीत होऊन राहा, असे माया निरूपणाच्या शेवटी समर्थांनी सांगितले होते. की 41व्या माया निरूपण मधल्या समासात त्यांनी म्हटले की संग तितुका नाशिवंत, निसंग शब्द अशाश्वत, म्हणून संग निसंगातीत होऊन राहा असे सांगितले. हाच धागा धरून तिसरा समास ब्रह्मनिरूपण याला समर्थांनी सुरुवात केली. तिसऱ्या समासाच्या
पहिल्याच ओवीमध्ये समर्थ म्हणजे ब्रह्मनिरूपण या समासात समर्थ पहिल्याच ओवीत सांगतात की संग तितुका नाशिवंत सांडूनी राहावे निवांत एकपणाचाही अंत झालिया समाधान श्रीराम. आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करताना पहिला समास आपण त्याग निरूपण पाहिला होता. मग त्याग कशाचा करायचा तर त्याग मायेचा करायचा, म्हणून दुसरा समास माया निरूपण पण आपण अभ्यासला. त्याग माईकाचा करायचा, त्या माईक गोष्टी कोणत्या कोणत्या याचा सविस्तर विचार केला. मग या मायेचे अधिष्ठान की ही माया ज्या अधिष्ठानावर आपल्याला भासते ते अधिष्ठान हे ब्रह्म आहे. त्या अधिष्ठानाचा म्हणजे ब्रह्माचा आपण आज विचार करणार आहोत, म्हणून हा तिसरा समास ब्रह्मनिरूपण होय. म्हणून पहिल्याच ओवीत समर्थांनी सांगितलं की संग तितुका नाशिवंत सांडूनी राहावे निवांत एकपणाचाही अंत झालिया समाधान. ब्रह्मशब्द ऐकल्याबरोबर ब्रह्म घोटाळा हा व्यवहारातील शब्द आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. ब्रह्म घोटाळा म्हणजे एखाद्या घटनेविषयी वस्तूविषयी काय आहे कशी आहे असे काहीच लक्षात येत नाही, आणि असं काहीच लक्षात आलं नाही की आपण म्हणतो हा काय ब्रह्म घोटाळा आहे. म्हणून समजले नाही की त्यासाठी ब्रह्म हा शब्द आपण व्यवहारात वापरतो. परमार्थातही ब्रह्म हा शब्द वापरतो, कारण ते ब्रह्म 5 ज्ञानेंद्रिये व 9 प्रमाणांनाही ते जाणता येत नाही. व्यवहारात ज्या पद्धतीने ज्ञान होते त्या नेहमीच्या पद्धतीने ब्रह्म कधी जाणता येत नाही. म्हणून त्या ब्रह्माविषयी जाणून घेणे, त्याचा अनुभव घेणे अवघड वाटते. जेव्हा या ब्रह्माला जाणून घेण्यासाठी मी काही प्रयत्न करते, त्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करते, शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करते, सतत त्याविषयी बोलते ऐकते, तेव्हा अनेक गोष्टी घोटाळ्यात टाकणाऱ्या आहे असं आपल्याला वाटते. तर त्या घोटाळ्यात टाकणाऱ्या गोष्टीसुद्धा समजण्यासाठी मायाच उपयुक्त ठरते. म्हणून त्या मायेची व्याप्ती, तिचे स्वरूप मागच्याच समासात आपण पाहिले. ते स्वरूप पाहताना हे दृश्य जग नामरूपातीत असून त्रिपुटी युक्त, द्वंद्वमय, भेदयुक्त व माईक आहे याचा आपण विचार केला होता. ही माया कशी आहे तर ती स्वाश्रया, बाधयोग्य, ज्ञाननिवर्त्य, परनिर्वाहक, प्रतिती मात्र सत्तावान आहे. ती स्वतःच्या आश्रयाने, स्वच्या आश्रयाने राहते हे पण पाहिले होते. स्व म्हणजे ब्रह्म. मग माया कशाच्या आधाराने राहते तर ब्रह्माच्या आधाराने राहते. म्हणजे माया मुळात आभासिक आहे, ती ब्रह्माच्या आश्रयाने राहते. संपूर्ण जग भासमान आहे असे आपण म्हणतो ना, तेव्हा त्या भासाला अधिष्ठान असलेच पाहिजे, कारण अधिष्ठान असल्याशिवाय कुठल्याच प्रकारचा भास कधीच होत नाही. आपण नेहमी शास्त्राचा अभ्यास करताना 3 शब्द वापरतो की अधिष्ठान, अध्यस्त आणि अध्यास. मग ज्या आधारावर आपल्याला भ्रम होतो त्याला अधिष्ठान म्हणतात. ज्या वस्तूचा भ्रम होतो त्याला अध्यस्त म्हणतात, आणि प्रत्यक्ष भ्रमाची जी प्रक्रिया होते त्याला अध्यास म्हणतात. वेदांत शास्त्रामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे की जेव्हा वाळवंटात माळ जमिनीवर भर दुपारी ऊन पडते तेव्हा जणू मृगजळाचा भास होतो. म्हणजे प्रत्यक्ष पाणी नसतानाही पाण्याचा भास होतो. मग तिथे माळ जमीन हे अधिष्ठान आहे, मृगजळ अध्यस्त आहे, आणि माळ जमिनीवर मृगजळ दिसल्याचा भास होतो त्याला अध्यास म्हणतात. ज्याप्रमाणे मृगजळ जमिनीवर दिसतं पण प्रत्यक्षात ते कधीच नसतं, अगदी तसेच वेदांतशास्त्र म्हणते की हे संपूर्ण दृश्य जगत आहे ना, ते दिसतं ते ब्रह्माच्या अधिष्ठानावर दिसतं. म्हणून दृश्य जगत अध्यस्त आहे आणि ब्रह्मतत्व अधिष्ठान आहे. ब्रह्मतत्वाच्या आधारावर हे जग दिसण्याची प्रक्रिया आहे, त्याला म्हणतात अध्यास. त्यालाच आपण आभास म्हणतो किंवा भ्रम म्हणतो. त्या अधिष्ठान ब्रह्माचा विचार आपण येथे करत आहोत. मग हा अभ्यास कशासाठी करतोय हो आपण एवढा सगळा?
की केवळ मोठे मोठे अध्याससारखे शब्द वापरायचे, ग्रंथ मोठे मोठे हातात घेऊन वाचत बसायचे, आपल्याला काय फार ज्ञान आहे असं सांगायचं, आपण कोणी विद्वान आहोत असं भासवायचं, किंवा त्यासाठी अनेक प्रकारचे लेख लिहायचे, दुसऱ्यांना पण सांगायचं, त्यावर खूप चर्चा करत बसायचं. हा त्याचा हेतू नाही आहे. तर याचा जो शास्त्राचा अभ्यास करण्यामागे मुख्य हेतू काय आहे, तर शास्त्राचा सिद्धांत आहे की ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मे नापराहा. प्रत्येक जीव ब्रह्मरूपच आहे, दुसरे काही नाही. ब्रह्म सोडून हे दृश्य जग दिसते ते खरं नाही, त्यामुळे त्यात आपल्याला गुंतवणूक करायची नाही. हा अभ्यास करण्याच्या मागे मुख्य 2 हेतू आहेत की मी कोण आहे आणि माझं खरं स्वरूप काय आहे याची मला जाणीव व्हावी आणि त्याचा मला अनुभव यावा, हा एक हेतू आहे. आणि दुसरा म्हणजे समोरचे हे जे सगळे दृश्य जग दिसते ना, म्हणजे या दृश्य जगतामध्ये आपणही आलो बरं, कारण आपल्यालाही आपलं शरीर दिसतेच ना. मग ते सगळं माईक आहे म्हणून ते खरं नाही. ते भासमान आहे, मिथ्या भ्रमरूप आहे म्हणून ती खरी माझी आयडेंटिटी नाही. म्हणून त्याला न चिकटता माझी स्वतःची खरी ओळख म्हणजे मी ब्रह्म आहे ती आहे, आणि त्यालाच पकडून ठेवण्यासाठी हा शास्त्र अभ्यास आपल्याला करायचा आहे. सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळेच जण खोटे जे आहे ना त्याला सत्य समजून बसलो आहोत. खरे खोटे, सत्य असत्य यातील विवेक आपल्याला करता आला पाहिजे. हा विवेक कशासाठी करायचा हो, तर आपण खोट्या ठिकाणी नको ती गुंतवणूक आपण करून ठेवली आहे. खऱ्यालाच खोटं जे आहे त्यालाच आपण सत्य समजतो आहे. म्हणून हळूहळू खोट्यातून सुटायचे व खऱ्याचा स्वीकार करायचा, म्हणजे भ्रामक गोष्टीत आपण गुंतून पडणार नाही. समर्थ या ओवीत सांगतात, पहिल्याच ओवीत सांगतात, संग तितुका नाशिवंत सांडूनी राहावे निवांत. आपल्या सगळ्यांना पहा, निवांत राहायला खूप आवडते आणि त्याच्यात आनंदही मिळतो. ज्या ज्या गोष्टींचा मला संग घडतो त्या सर्व गोष्टी माईक आहे, म्हणून माईकाचा त्याग करावा म्हणजे संग सोडावा व निवांत राहावे. निवांत म्हणजे काय, तर कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन राहावे. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सतत कामामध्ये व्यस्त असतो, म्हणून सुट्टीच्या दिवशी कुठेतरी आपण एकांतात शांतपणे घालवावा असे आपल्याला वाटते. तेव्हा एखाद्या हिल स्टेशनला आपण जातो, वीकेंडला फिरायला जातो, म्हणजे रोजच्या आपल्या घरापासून त्या शांतीसाठी आपण आपला पैसा आणि वेळ खर्च करून जातो, कारण आपल्या मनाला शांती हवी असते. पण असं बाहेर जाणे कधीतरी एखाद्या वेळी शक्य आहे हो, पण नेहमी नेहमी तर असं शक्य नाही ना कुठे जाणं. म्हणून 24 तास ज्या घरामध्ये आपण राहतो ना, ते घर सोडून आपण दुसरीकडे फार काळ राहू शकत नाही, जाऊ शकत नाही. पण आपल्याला तर शांतता हवी आहे, निवांतपणा हवा आहे. मग मला अशी शांती, निवांतपणा आज, आत्ता आणि प्रत्येक क्षणाला आपल्याच घरात आहे त्या परिस्थितीत आणि आहे त्या माणसांमध्ये राहूनच असे शांत जीवन आपण जगू शकलो पाहिजे. त्यासाठी हा परमार्थशास्त्राचा अभ्यास करून ब्रह्माचा अनुभव घ्यावा. ब्रह्म अनुभवाने मनुष्य शांत, तृप्त, निर्भय, समाधानी, निवांत असे जीवन जगू शकतो. त्यासाठी तर हा सगळा प्रयत्न सुरू आहे ना. समर्थ सांगतात, संग सोडून निवांत रहा. आपण बऱ्याच वेळा संग म्हणजे काय पाहिले आहे. संग म्हणजे आसक्ती, म्हणजे अनावश्यक गुंतवणूक करून त्या संघाच्या नादात, अनुसंधानात आपण चिकटून राहणे, नको त्या गोष्टींच्या चिंतनात राहणे याला संग म्हणतात. व्यवहारात आपण सतत व्यक्ती, वस्तू, घटना व परिस्थिती यांच्यात गुंतलेलो असतो. त्याचीच आसक्तीचा संग आपल्याला जडलेला असतो. त्याचबरोबर जीवन जगत असताना सतत अनेक व्यक्तींच्या, घरातल्या व्यक्ती, बाहेरील, शेजारचे, शाळेतले, ऑफिसमधले अशा अनेक व्यक्तींशी आपला संग असतो.
व्यक्तीशी हा संग जेव्हा आपला होतो ना, तेव्हा तो संग दोन प्रकारे होतो. मला काय वाटते, की जी व्यक्ती मला खूप आवडते त्याच व्यक्तीशी माझा संग असतो. पण तसे नाही. परमार्थ दोन्ही बाजूंनी विचार करतो. कसा विचार करतात परमार्थात? संग म्हणजे आवडणारी व्यक्ती व न आवडणारी व्यक्ती दोघांशी पण आपला संग येतो. दोन्ही ठिकाणी आपली गुंतवणूक असतेच. ही गुंतवणूक कशी आहे मग? तर आवडणारी व्यक्ती असेल, तिचा संग असेल, ती जर मला भेटली तर मला आनंद वाटतो. ती असली की मला सुख मिळते, समाधान वाटते. आणि न आवडणारी व्यक्ती जर भेटली तर तिचाही आपल्याला संग घडतोच ना, आणि ती नसली की मला आनंद मिळतो. ती व्यक्ती मला नकोशी वाटते, पण तरीही ती व्यक्ती आपल्याला भेटतेच. म्हणजे अनुकूल व प्रतिकूल दोन्हींचाही मला संग जडलेलाच आहे. म्हणून केवळ माझा मुलगा, माझा परिवार यातच मी आसक्त आहे असे नाही, तर मला जे लोक आवडत नाही ना, त्यामध्ये सुद्धा त्याही व्यक्तीमध्ये मी गुंतलेलीच असते, हे मात्र लक्षात घ्यावया हवे. मग पहिला संग आसक्ती कशात आहे? तर आपल्या व्यक्तींमध्ये आहे. दुसरी म्हणजे वस्तू. घरात अनेक प्रकारच्या वस्तू असतात. त्यातील काही वस्तू आपल्याला हव्या असतात आणि काही वस्तू आपल्याला नको असतात. म्हणजे हव्या असलेल्या व नको असलेल्या दोन्ही वस्तूंमध्ये आपण गुंतवणूक आपली आहेच ना. म्हणजे कारण त्याचा संग आपल्याला घडतोच आहे ना. खाण्याचे पदार्थ असले तर मुलांना चटपटीत, खमंग, तिखट पदार्थ आवडतात. समोसे, पाणीपुरी, भेळ ते पदार्थ त्यांना हवे असतात. गोड पदार्थ त्यांना अजिबात आवडत नाही. पण गोड पदार्थही समोर आला की ते एकदम तोंड वाकडे करतात. पण गोड पदार्थ नको, म्हणजे हवे असणारे व नको असणारे दोन्ही पदार्थांचा संग आपल्याला घडतोच ना. म्हणूनच व्यक्ती, वस्तू, नंतर घटना आपल्या आयुष्यात सतत घडत असतात. घटना म्हणजे आपण सतत 15-20 वर्षापूर्वी झालेल्या घटना आठवत असतो. मला माझ्या लग्नात यांनी भारी साडी दिली होती, यांनी अगदी हलकी दिली होती. हे 15-20 वर्ष झाले तरी आपण कधीच विसरत नाही. माझे यांनी खूप लहानपणी लाड केले, या लोकांनी माझे अजिबात रागवले नाही, ते माझा रागरागच करत होते. म्हणजे या दोन्हीही घटनांनी, की लाड करणाऱ्या व्यक्ती पण आणि रागवणाऱ्या व्यक्ती पण, दोन्हीही या घटनांमुळे मला सतत सुखाचा आणि दुःखाचा अनुभव येत राहतो. म्हणजे तेथेही माझी गुंतवणूक आहेच ना. आणि चौथे म्हणजे परिस्थिती. घरात आपण मुलांना सतत सांगत असतो, आमच्या काळी टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, तुमच्या इतके आमचे लाड होत नव्हते, तुमच्या इतकी खेळणी आम्हाला नव्हती, इतका पैसा तेव्हा नव्हता, असे सतत सांगत असतो. 1-2 वेळा मुलांनी ऐकून घेतले व नंतर तो मुलगा म्हणाला, तुमच्या वेळी जे नव्हते, पैसा नव्हता, माझ्या नशिबाने मला सगळे मिळते आहे, यात माझा काय दोष आहे हो? आपणच त्या जुन्या गोष्टी उगाळत बसून रडतो व आज सर्व गोष्टी, मोबाईल आहे, टीव्ही आहे, हे सगळं असूनही त्याचा आनंद न घेता, त्याचा उपभोग न घेता आजचा आनंदही आपण गमावून बसतो. असे का झाले? तर मी नको त्या अनावश्यक गोष्टींमध्ये आसक्त झाले आहे. जुन्या आठवणींनी मी उगाळत बसते आहे. म्हणून सुख असतानाही मला दुःखाचाच अनुभव सुरू आहे. म्हणून समर्थ म्हणतात, संगती तुका नाशवंत. म्हणजे व्यक्ती, वस्तू, घटना, या परिस्थिती, या सगळ्या गोष्टी माईक आहेत आणि त्या माईक असल्यामुळे त्याचा संग नाशवंतच असणार आहे. म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात, की तुम्ही, आम्ही सुद्धा सगळे माईक आहे. हा तर संग वस्तू, व्यक्ती यांचा आहेच, पण तुम्ही आम्ही सुद्धा माईकच आहोत ना. आपणही काही अमृत पिऊन आलेलो नाही आहे. म्हणून त्या सगळ्या माईकाचा संग सोडायचा आहे, म्हणजे त्याचा त्याग करायचा आहे. मग त्याग करायचा म्हणजे नेमके काय करायचे? मुलाबाळांना सोडून द्यायचे, की घर सोडून द्यायचे, की वस्तू, सोफा, फर्निचर हे काही सगळं टाकून द्यायचे आहे? असं काहीच सोडून द्यायचं नाही, काहीच टाकून द्यायचं नाही. मायेचे आपण एक लक्षण पाहिले होते मागच्या समासामध्ये, की माया प्रतिती मात्र सत्तावान आहे. याचा प्रत्यक्षात विचार करून तो विचार आचरणात आणायचा, म्हणजे आपल्याला संग कसा सोडायचा हे लक्षात येईल. प्रतिती मात्र सत्तावान म्हणजे
जोपर्यंत दिसते आहे तोपर्यंत त्याला सत्य समजायचे व तेथून दूर गेले की ती वस्तू अस्तित्वातच नाही असा विचार करायचा. जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंत घर छान सांभाळायचे. भांडेवाली आली का, भाजी किराणा सगळं घरात व्यवस्थित आहे का, घरात कोणी आजारी माणूस असेल तर त्याची पूर्ण व्यवस्था, घरातील सगळ्यांना हवे ते देणे, हे अगदी सगळं व्यवस्थित करायचं. त्यात बिलकुल चालढकल करायची नाही. पण घरापासून मी जेव्हा दूर जाते ना, एखाद्या तीर्थयात्रेला जाते, शिबिराला जाते, त्यावेळेस त्या घराची पुन्हा आठवण करायची नाही. बाई आली असेल का, मुलांनी काही खाल्लं असेल का, या कुठल्याच गोष्टींचा विचार करायचा नाही. त्या घर वस्तू अस्तित्वातच नाही असा विचार निश्चय करायचा. अजिबात त्याचे चिंतन करायचे नाही. यालाच तर संघ जोडणे म्हणतात, संघ सोडणे म्हणतात. तो जमेल का हो? हे जमू शकते हो जोपर्यंत आपण व्यक्ती घर यांच्या संघात आहोत, आपल्या घरातील लोकांमध्ये आहोत, तोपर्यंत त्यांचं सगळं प्रेमाने काळजीने करायचे, तोपर्यंत ते सगळे सत्य आहे. पण एकदा त्यापासून दूर गेलो म्हणजे नवरा ऑफिसमध्ये गेला, मुली शाळेमध्ये गेली, तर ते येईपर्यंत त्यांचं अस्तित्वच नाही, त्यांचा संघ नाही आहे मग तोपर्यंत. म्हणून ते अस्तित्वातच नाही असा विचार करायचा आणि छान त्यावेळेस अध्यात्म चिंतन करायचे व वेळ सार्थकी लावायचा. हाच निवांत व्हायचे. हाच खरा संघत्याग आहे. हे साधले की ज्या शांतीचा अनुभव आपल्याला हवा आहे तो त्यासाठी कुठेतरी दूर जायची, जंगलात किंवा घरापासून लांब जायची आवश्यकता नाही. आपल्याच घरात, आपल्याच माणसांमध्ये अशी शांती आपल्या अनुभवाला येऊ शकते. म्हणूनच पुढच्या चरणात समर्थ आपल्याला सांगतात की एकपणाचाही अंत झालिया समाधान, की सुरुवातीला दृश्य जगताचा संघ टाकायला सांगितला व आता एकटेपणाचा अंत करा सांगतात. एकटेपणा म्हणजे काय? एकट्याने राहायचे, एकलकोंडे राहायचे, कोणाशी बोलायचे नाही असे थोडी आहे. तर एकपणा याचा अर्थ स्थूलपणाने एकपणा नाही, तर दृश्य जगाची आसक्ती, त्याच्याबद्दल चिंतन कमी कमी करत जायचे व ते कमी होता होता ते एकटेपणात रमतो, त्याला एकटेपणाचा अंत म्हणायचं. समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी म्हणजे काय? की मी रश्मी आहे, मी एक स्त्री आहे, मी अमरावतीची आहे, असं सगळं आपण देहाला धरून बोलत असतो. मला एक मुलगा आहे. मग ही जी माझी ओळख होती ना, ती सगळी ओळख देहाला धरून आहे. ही देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी करावी, म्हणजे मी आत्मा आहे अशी धारणा करायची. त्यासाठी साधना करायची, त्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा. मी देह नसून आत्मा आहे हे समजण्यासाठी अभ्यास करायचा. त्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन करायचे. त्या आत्मतत्वाशी एकरूप होण्यासाठी ध्यान करायचे. कारण ध्यान कोणाचे करायचे आहे? तर मी आत्मा आहे त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी ध्यान करायचे. कारण हा आत्मा एकमेव अद्वितीय आहे आणि सर्वत्र सदा समत्वाने तो आहे. आत्मा आज आहे उद्या नाही असे त्याच्या बाबतीत कधीच होत नाही, म्हणजे तो सदा आहे. येथे आहे आणि अमेरिकेत नाही असे कधी होत नाही, म्हणजे तो सर्वत्र आहेच. व कुठे कमी कुठे जास्त असे त्याच्या बाबतीत कधी घडणे शक्य नाही, म्हणजे तो सगळीकडे समत्वाने आहे. असा आत्मा मी आहे. म्हणजे आधी देहाला धरून मी होता, आता मी आत्मा मी अशी धारणा करायची आणि मग सोहम साधना करायची. त्यासाठी श्रीगुरु हवे. मग श्रीगुरु आपल्याला काहीतरी साधनेसाठी नाम देतात, एखादा ग्रंथ वाचायला सांगतात, ध्यानाची प्रक्रिया समजून सांगतात. त्यांनी सांगितलेली साधना मात्र मनापासून करायची. मी आत्मा असं केवळ म्हणत राहायचे नाही, तर अशी सोहम साधना करता करता मी ब्रह्म या वृत्तीचाही अंत झाला पाहिजे. अंत होतो म्हणजे तेव्हा सोहम अहममध्ये पूर्ण विलीन होतो. तेव्हा अभ्यास करणारा मी वेगळा राहतच नाही, वेगळेपणा शिल्लकच राहत नाही. तेव्हा दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभव येतो.
त्यालाच एकपणाचा अंत समर्थ म्हणतात. सुरुवातीला मी देह, मी स्त्री, मी रश्मी, मी अमरावतीची, मी हा संघ सोडला. नंतर मी आत्मा याचा अभ्यास केला. हा अभ्यासही जेव्हा थांबला ना, तेव्हा मला समाधान प्राप्त होते असे समर्थ येथे म्हणतात. म्हणून झाली या समाधान असे समर्थ म्हणतात. समाधान म्हणजे सम्यक आधार. व्यवहारात जेव्हा आपण समाधानी आहे असं म्हणतो ना, तेव्हा प्रपंचात सर्व प्रकारचं सुख असते. स्वतःचं घरदार, मुले बाळे आहेत, मुले हुशार आहेत, जावई व सून चांगली आहे, सर्व सुखसोयी युक्त असा बंगला आहे. म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने सगळं पाहिजे तसं असलं की आपण समाधानी म्हणतो. म्हणजे हे परिस्थिती सापेक्ष समाधान आहे. अध्यात्म दृष्टीने मी आत्मा आहे ही साधना परिपूर्ण झाली की त्यानंतर मिळणारे जे समाधान आहे ना, तेच खरे शाश्वत समाधान आहे. हे समाधान कधीही कमी जास्त होत नाही. म्हणून समर्थ याच पहिल्या ओवीला धरून दुसऱ्या ओवीत सांगतात की एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश होता आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसो. आता या दुसऱ्या ओवीमध्ये अन्वय लावून या ओवीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे समर्थांनी एकपणाचा उमस हे पहिलं चरण दिलं, पण त्याचा अभ्यास करताना आपण अशा पद्धतीने करायचा की एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश होत आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसो, अशी त्याची फोड करून घ्यायची. म्हणजे ती ओवी समजायला सोपी जाते. इथे उमस म्हणजे जाणीव किंवा स्फूर्ती, त्यालाच मूळ पण म्हणतात. मी देह आहे ही मूळ जाणीव म्हणजे धारणा आधी होती. नंतर मी आत्मा हा नवीन अभ्यास आपण सुरू केला होता, त्याचे चिंतन सुरू झाले. मग जोपर्यंत मी आत्मा आहे असं चिंतन सुरू आहे तोपर्यंत द्वैत आहे, भेद आहे. म्हणून मी आत्मा असं चिंतनही संपलं पाहिजे. जोपर्यंत असं चिंतन आहे ना, तोपर्यंत जाणीवेचा प्रांत आहे. आणि हा जाणीवेचा प्रांतही ओलांडण्याचा प्रयत्न साधकांनी केला पाहिजे. म्हणून समर्थ पुढच्या चरणात सांगतात की त्रिपुटी सावकाश होत आहे. म्हणजे जेव्हा मी अहमला 6 मध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा जी साधना ध्यान मी करत असते, तेव्हा त्रिपुटीचा लय करण्याचा माझा प्रयत्न सुरू असतो. म्हणजे हा प्रयत्न करताना आत्मा अधिक मी आणि अधिक मी स्वतः आत्मस्वरूपात विलीन करण्याचा स्वतःचा प्रयत्न करते आहे. म्हणजे मग इथे पण त्या 3 गोष्टी झाल्या. मग ही त्रिपुटीच आहे. म्हणून येथे सुद्धा आतमध्ये जाणीव आहेच. त्रिपुटी आहे म्हटलं की जाणीव आलीच. मग ही जाणीव तेथे अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून ही जाणीव आहे हेही कधी कधी आपल्या लक्षात येत नाही. मग ही जाणीव जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्रिपुटी आहेच. परंतु ध्यानाच्या शेवटच्या टप्प्यात ही सूक्ष्म राहिलेली जाणीव हे साधकाला सोडून द्यायची आहे. म्हणजे जाणीवेचा प्रांत ओलांडायचा. म्हणजे मी आत्मा हे पण सोडून द्यायचे. म्हणजे पहा, आपण आधी काय केले होते की मी देह आहे असं स्वतःला समजत होते. मग याला पक्क धरून ठेवलं होतं. नंतर मग मी खूप प्रयत्न केला आणि मी देह नाही हे समजून घेतलं, म्हणून मी देह आहे हे सोडून आपण दिले. त्यानंतर मग मी आत्मा असे स्वतःला म्हणत अभ्यास केला. मग तेही सुरुवातीला मी आत्मा असं धरून ठेवलं व नंतर मी आत्मा, मी ब्रह्म ही जाणीव पण सोडून द्यायची आहे. आणि हेच तर इथं अपेक्षित आहे समर्थांना. म्हणूनच मागच्याही समासात समर्थांनी सांगितले होते की संग तितुका नाशिवंत, निसंग शब्द अशाश्वत, म्हणून संग निसंगातीत होऊन राहे श्रीराम. की संग आणि निसंगातीत होऊन राहा म्हणजे काय राहो? की समजा हा समोर माझ्या फोन आहे. या फोनचा मला संग म्हणजे आसक्ती आहे. म्हणजे फोन आहे, मी आहे आणि फोनचा संग आहे म्हणजे आसक्ती आहे. जेव्हा या फोनचा संग सोडण्याचा मी प्रयत्न करते व संग सोडते, तेव्हा काय होते? संग सोडल्यावर
फोन आहेच, मी पण आहे आणि आता मी फोनचा संग सोडला असं मी म्हणते. म्हणजे आधी फोनचा संग म्हणजे आसक्ती होती म्हणून मी फोनशी कनेक्ट होते आणि आता मी फोनचा संग सोडला असं म्हणते, तेव्हाही संग सोडला म्हणून मी त्याच्याशी कनेक्ट आहेच. म्हणजे जोपर्यंत संग आहे तोपर्यंत त्याच्या सापेक्ष निस्संग शब्द वापरावाच लागतो. संग आहे म्हणूनच निस्संग शब्द आला आहे. या दोन्हीच्याही पलीकडे अतीत असे हे आत्मतत्व आहे आणि ते एकमेव अद्वितीय आहे आणि ते मी आहे इथपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. म्हणून मुळात कुठलाही संग हा काल्पनिक माईक आहे, म्हणून तत्सापेक्ष निस्संग शब्दही माईकच आहे. म्हणून आधी समर्थांनी संग निसंगातीत होऊन राहा म्हटले व आता त्या दोन्हीच्या पलीकडे पोहोचण्यासाठी ध्यास एकपणाचा नसो असे समर्थ सांगतात. म्हणजे मी आत्मा ही धारणा तू ठेवू नको, सोहमला देखील चिकटून राहू नकोस, तर त्या पलीकडे असलेल्या शुद्ध जाणीवेचा अनुभव घेणे हेच येथे अपेक्षित आहे. म्हणून तिसऱ्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, तो मी आत्मा ऐसा हे तू, हे नाशिवंत टाकी तू, उन्मनी अवस्थेचा प्रांतू, ते स्वरूप तुझे श्रीराम. की तो आत्मा मी आहे म्हणजे सोहम ही जाणीव देखील नाशिवंतात येते, त्याचाही तू त्याग कर म्हणजे उन्मनी अवस्था तुला प्राप्त होईल आणि ही उन्मनी अवस्था हेच तुझे खरे स्वरूप आहे. मनाचा मनपणा नष्ट होणे ही अवस्था याला उन्मनी अवस्था म्हणतात. आपण नेहमी आत्ताच दत्त जयंतीचा उत्सव होऊन गेला. एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या दत्ताच्या आरतीत आपण नेहमी म्हणतो की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. एकनाथ महाराजांचे मन उन्मन झाले होते म्हणजे मनाचा पूर्ण विसर त्यांना पडला होता. पण आम्ही मात्र नेहमी आरती म्हणतो, ती पाठही असते, त्याची चालही येत असते. त्या आरतीनंतर आपण तिचा जय जयकारही करतो, पारायणे करतो, परंतु एकनाथ महाराजांसारखी उन्मनी अवस्था मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. मग काय आरती करणे, पाठ असणे, ती पारायणे करणे सोडून द्यायचे का? तर नाही हो. त्याच्यासारखी उन्मनी अवस्था मलाही प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करायचे, साधना करायची. मग ही उन्मनी अवस्था कशी प्रयत्नाने साधते याचा आपण विचार करूया. वेदांत शास्त्राने देहाच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. तर स्थूल देह म्हणजे अस्थिमासांचे हे जे शरीर आहे ना त्याला स्थूल देह म्हणतात. म्हणजे आपले हात, पाय, चेहरा वगैरे हे जे सगळं आपल्याला आरशात आपलं शरीर दिसते ना त्याला स्थूल देह म्हणतात. आणि या स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह असतो. या सूक्ष्म देहात 19 घटक असतात. काही जणांनी म्हणजे संतांनी 25 सांगितले आहे, काही जणांनी 17 सांगितले आहे, पण आपण 19 घटक असतात असा विचार करूयात. तर या स्थूल देहामध्ये 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 5 प्राण आणि 4 अंतःकरण चतुष्ट असे 19 घटक असतात. कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय वगैरे जे आपल्याला सगळे स्थूल देहाचे दिसतात ती कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ वगैरे. 5 प्राण म्हणजे व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण. आणि अंतःकरण चतुष्ट म्हणजे मन, बुद्धी, चित्त व अहंकार. यातल्या अंतःकरणाचा आपण थोडासा विचार करूया. कारण अंतःकरण चतुष्टाची संकल्पना जोपर्यंत आपल्याला स्पष्ट होत नाही, ती लक्षात येत नाही. ती लक्षात आल्याशिवाय पुढच्या कुठल्याच ओव्यांचा अर्थ आपल्या फारसा लक्षात येणार नाही. म्हणून पुन्हा आपण अंतःकरण म्हणजे काय याचा विचार करूया. अंतःकरणातील अतः म्हणजे आतील आणि करण म्हणजे इंद्रिये, याला आपण अंतःकरण म्हणतो. अंतःकरण मुळात एकच आहे, पण त्याच्या कार्यावरून त्याचे 4 भाग पडले आहे. म्हणजे अंतःकरणाचे 4 भाग म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जसं एकच स्त्री कधी
कोणाची पत्नी असते, कोणाची आई असते, कोणाची मुलगी असते, तर कोणाची मैत्रीण असते. तिच्या कार्यावरून तिचे कोणाशी काय नाते आहे हे ठरविले जाते. म्हणजे स्त्री एकच असते, पण तिच्या रोलनुसार तिचे कार्य बदलते. आता थंडीचे दिवस आहे. सकाळी उठल्याबरोबर गरम गरम आलं घातलेला चहा प्यावासा वाटतो. मग मन संकल्प विकल्प करते, की मला चहा हवा आहे. आणि चहा हवा आहे, मग दूध आहे की नाही असा मनात विकल्प निर्माण झाला. म्हणजे सुरुवातीला मन संकल्प विकल्प करायला मनाने सुरुवात केली. मग बुद्धी पक्का निर्णय करते की इतकी थंडी आहे ना, तर मला चहा हवाच. मग बुद्धीने एकदा पक्का निर्णय घेतला की चित्त त्या निर्णयाला पक्क पकडून ठेवते आणि चित्त मग विचार करायला लागते की दूध आहे की नाही, साखर आहे की नाही. दूध नसेल तर लगेच दूध आणायला आपण जातो, दूध आणतो व चहा करतो. मग चौथा आहे अहंकार. मन, बुद्धी आणि चित्त हे तिन्ही ज्या मैदानावर खेळतात ना आणि आपलं कार्य करतात, त्यात हा अहंकार अनुस्यूत असतोच. कारण मी म्हणते, मी संकल्प केला की मला चहा हवा, मी निर्णय घेतला की मला चहा प्यायचा आहे, तो प्यायचा आहे हा निर्णय झाला, म्हणून मी दूध बाजारातून आणले. म्हणजे इथे सगळीकडे मी हे जो आहे ना, तो अहंकार आहे. म्हणून या अंतःकरण मुळात एकच आहे, पण त्याचे कार्यानुसार त्याचे 4 भाग पडतात. आपण मध्येच अंतःकरणाचा विचार केला, परंतु आपला खरा विचार सुरू होता की आपला विचार चालला होता की प्रत्येक जीवाला 4 देह असतात आणि त्या देहांचा विचार करताना आपण पाहिलं होतं की स्थूल आणि सूक्ष्म देहाचा विचार केला. आणि आता तिसरा म्हणजे कारण देह. कारण देह 2 स्तरावर असतो. कारण देह म्हणजे गाढ झोप सुषुप्तीची अवस्था, ज्याचा रोज आपण अनुभव घेतो. आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष ध्यानाच्या अवस्थेत बसल्यावर एकेका देहाचा निराश करत गेले की स्थूल आणि सूक्ष्म देहाचा विसर पडतो. म्हणजे आतापर्यंत मी रश्मी आहे, मी एक स्त्री आहे, मी अमरावतीची आहे, हा विचार जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत मी देहाशी जोडलेली आहे. पण जेव्हा मला या गोष्टींचा विसर पडतो, मी कोण आहे त्याचा, तेव्हा देशकाल परिस्थितीचा पण विसर पडला. तेव्हा स्थूल आणि सूक्ष्माचा पूर्ण विसर पडला. पण आत्मचिंतन मात्र सुरू झालेले नाही. तेव्हा त्या अवस्थेला शून्य अवस्था म्हणतात. या संदर्भात समर्थांची दासबोधात सुंदर ओवी आहे. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंदबुद्धीस्तव ब्रह्म म्हणे. की इकडे दृश्य म्हणजे या दृश्यात आपल्या मागे अनेक कटकटी असतात, चिंता असतात. त्या सोडवण्यासाठी आपण ध्यान करतो. ध्यानाची प्रक्रिया श्रीगुरूंनी सांगितलेली असते. ती आठवून ध्यान केले व ध्यान जर लागले तर स्थूल आणि सूक्ष्म तत्वांचा देहाचा निराश होऊन शांतीचा अनुभव येतो. तेव्हा जी शून्य अवस्था येते ना, त्यालाच साधक ब्रह्मानुभव समजतो आणि त्यातच तो रमतो. त्या अवस्थेला कारण देह म्हणतात. म्हणून कारण देह अज्ञानाचा सुद्धा म्हटले जाते. जेव्हा साधकाला स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहांचा विसर पडतो ना, त्याचा निराश होतो, तेव्हा तिन्ही देहाची जाणीव पूर्णपणे मागे पडलेली असते व केवळ अभ्यास करणारी वृत्ती जागृत राहते. तो महाकारण देह होय. परंतु इथेही सूक्ष्म जाणीव देखील जाणीवेच्या प्रांतातली असल्याने ती देखील मिथ्या व नाशिवंत ठरते. मग ही सूक्ष्म जाणीव देखील जेव्हा विरून जाते, म्हणजे अंतःकरण वृत्ती पूर्णपणे आत्माकार होते, तेव्हा उन्मनी नावाची अवस्था प्राप्त होते. त्याला समर्थांनी या ओवीमध्ये स्वरूप म्हटले आहे. म्हणून समर्थ म्हणतात, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे असे सांगतात. आणि शिष्याचे हेच ध्येय असावे आणि तुमचे आमचे सुद्धा हेच ध्येय असावे, की कारण मला माझ्या स्वरूपाचा विसर पडला आहे आणि त्या स्वरूपाच्या पर्यंत मला पोहोचायचे आहे. त्यासाठी आपण हा अभ्यास करतो आहे. म्हणून इथेही समर्थांनी तेच सांगितले की शिष्याचे ध्येय हेच असायला हवे की
उन्मनी अवस्थेचा प्रांतू की उन्मनी अवस्था सुद्धा पार करून तू तुझ्या स्वरूपाची ओळख करून घे. यानंतर समर्थ काय सांगणार आहेत या ओव्यांचा मात्र आपण विचार पुढच्या प्रवचनात करूयात. जय जय रघुवीर समर्थ.